नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 संपूर्ण सराव संच 1.1 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 प्रश्न आपण पाहून घेतलेले आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आपण पाहणार आहोत। तर आपला सराव संच 1.1 आपला कंप्लीट होणार आहे। तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये 1, 2 आणि 3 असे 3 प्रश्न आहे। त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 आलेला आहे। जर ए दरम्यान बी दरम्यान सी आणि लांबी AC बरोबर 11, लांबी BC बरोबर 6.5 तर लांबी AB काढा। AB ची किंमत आपल्याला काढायची आहे। अगोदर आपण पाहूया A आणि C। AC ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच 11 दिलेले आहे। इथे पाहूया 11। तर A आणि C ही लांबी आहे, त्याची बाजू असणार आहे किती तर 11। BC 6.5, B आणि C किती तर 6.5 आणि AB आपल्याला काढायची आहे। AB ची आपल्याला लांबी काढायची आहे। तर आपल्याला दिलेला आहे दरम्यान ABC। तर आपण लिहूया दरम्यान A दरम्यान B दरम्यान C। लिहून झाल्यानंतर आपल्याला सूत्र तयार करायचं आहे। सूत्र कशा प्रकारे तयार करायचे ते पहा। अगोदर मोठी बाजू कोण आहे AC, तर लांबी AC बरोबर उरलेल्या दोन बाजूंची बेरीज। कोण उरलेला आहेत AB आणि BC। लांबी AB प्लस लांबी BC। आता किमती भरूया। तर AC ची किंमत आहे 11, तर आपण ठेवूया 11। AB ची किंमत आहे आपल्याला काढायची आहे, तर आपण AB तसाच ठेवूया प्लस BC ची किंमत दिलेली आहे 6.5, तर आपण लिहूया 6.5। म्हणून लांबी AB काढायची आहे, आपण ह्या बाजूला घेऊया लांबी AB ला, तर 11 इथे प्लसच्या जागी वजाबाकी होईल। म्हणून लांबी AB 11 मधून 6.5 गेले, किती उरले 4.5। तर लांबी AB ची किंमत आलेली आहे 4.5। तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न होता। दुसरा आणि तिसरा प्रश्न अशाच प्रकारे आहे, तो सुद्धा आपण पाहूया। तर दुसरा प्रश्न आहे, जर R दरम्यान S दरम्यान T लांबी ST बरोबर 3.7, लांबी RS 2.5 तर लांबी RT किती। RT ची आपल्याला बाजू काढायची आहे। तर आपल्याला R S आणि T आपण आकृती काढून घेतलेली आहे। ST ही बाजू किती आहे 3.7, RS ही बाजू किती आहे तर 2.5। तर उरलेली मोठी बाजू RT आपल्याला काढायची आहे, मोठी बाजूची लांबी काढायची आहे। तर अगोदर आपण लिहूया RST। आता आपण सूत्र तयार करूया। सूत्र कसं तयार करायचं, अगोदर मोठी बाजू RT ही मोठी बाजू लांबी RT बरोबर उरलेल्या दोन बाजूंची बेरीज। कोण दोन बाजू आहेत, लांबी RS प्लस लांबी ST ह्या दोन बाजू। आता RT ची किंमत किती आहे आपल्याला दिलेली आहेत का, तर नाही, ती आपल्याला काढायची आहे। म्हणून लांबी RT आपला तसाच राहील। लांबी RS किती आहे तर 2.5, तर आपण किंमत भरूया 2.5 प्लस लांबी ST किती आहे तर 3.7, तर आपण भरूया 3.7। लांबी RT बरोबर ह्यांची बेरीज करूया 2.5 प्लस 3.7 तर किती होता तर 6.2। तर लांबी RT ची किंमत निघालेली आहे ती म्हणजेच 6.2। अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न होता। तर शेवटचा जो तिसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया। तिसरा प्रश्न आहे, जर XYZ आणि लांबी XZ बरोबर 3 वर्गमुळात 7, लांबी XY बरोबर वर्गमुळात 7, XY किती आहे वर्गमुळात 7, YZ आपल्याला काढायचं आहे आणि मोठी जी बाजू आहे त्याची किंमत आहे ती म्हणजेच 3 वर्गमुळात 7। अशा प्रकारे आपल्याला किमती देण्यात आलेले आहे। अगोदर आपण लिहूया खाली XYZ
त्यानंतर आपण किमती लिहूया. आपल्याला कुठल्या किमती देण्यात आलेल्या आहे. लांबी एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7. त्यानंतर आपल्याला देण्यात आलेला आहे लांबी एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7 आणि लांबी वाय झेड आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच मोठी जी बाजू आहे ती आपल्याला देण्यात आलेली आहेत आणि एक्स वाय आपल्याला देण्यात आलेला आहे आणि आपल्याला काढायचं कोण आहे तर वाय झेड आपल्याला काढायचं आहे. आता सूत्र कसं प्रकारे तयार होईल ते पहा. आपण इथे पाहूया वरती एक्स वाय झेडमध्ये तर एक्स झेड ही अगोदर मोठी बाजू आपण लिहूया लांबी एक्स झेड बरोबर. त्यानंतर उरलेल्या दोन बाजू कोण आहे तर एक्स वाय आणि वाय झेड तर लांबी एक्स वाय प्लस लांबी वाय झेड. आता किमती भरूया. एक्स झेड किती आहे तर 3 वर्गमुळात 7. एक्स वाय किती आहे वर्गमुळात 7 प्लस लांबी वाय झेड आपल्याला काढायचा आहे तो तसाच राहील. आता वाय झेड काढायचा आहे म्हणून तो इथे येईल म्हणून वाय झेड आणि वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 हा इथे येईल बरोबरच्या पलीकडे तर तिथे मायनस होईल आणि वर्गमुळात 7 आपला तसंच राहील. आता 3 वर्गमुळात 7 आणि वजा वर्गमुळात 7 आता वजाबाकी करायची आहे. 3 आणि इथे 1 असतो आपल्याला दिसत नाही म्हणजेच 3 वजा 1 किती तर 2 आणि वर्गमुळात 7 कॉमन वर्गमुळात 7 म्हणजेच 2 वर्गमुळात 7 हे आपलं उत्तर येणार आहे लांबी वाय झेडचं. तर अशा प्रकारे आपण किंमत काढलेली आहे वाय झेड किती तर 2 वर्गमुळात 7. तर अशा प्रकारे आपण तिन्ही प्रश्न आपण पाहून घेतलेले आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडले असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण सराव संच 1.1 पाहून घेतलेला आहे 9वी गणित भाग 2. तर अशा प्रकारे हा सराव संच होता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सराव संच 1.2. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.